नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला आहे। या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी गावाजवळील शिवारात बनावट देशी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार निरीक्षक देवीदास नेहुल यांच्या पथकाने छापा टाकला। या कारवाई दरम्यान बनावट देशी दारूचे 90 मिलीचे 300 सीलबंद बॉक्स, सुमारे 450 लिटर तयार दारू, 12,000 रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक टाक्या, स्पिरिटचे ड्रम, रसायने तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले। यासह एक बोलेरो पिकअप वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे। या संपूर्ण कारवाईत अंदाजे 8,47,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे। दरम्यान आरोपी राजेश पावरा आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले आहेत। त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह जवान आणि वाहन चालकांनी सहभाग घेतला। पुढील तपास निरीक्षक देवीदास नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।